पाशवी बहुमताचा उपयोग करून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भातली 3 विधेयकं मंजूर करून घेतली आणि ही विधेयकं मंजूर झाल्यानंतर अनेकांनी असा आव आणला, दावा केला की वर्षानुवर्ष पारतंत्र्यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं पहाट झालेली आहे. स्वर्गीय शरद जोशी यांचा दाखला देऊन अनेकांनी सांगितलं की शरद जोशींचं स्वप्न हे साकार झालेलं आहे. वास्तविक पाहता शरद जोशी यांनी बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने झालेले आहेत ही म्हटले तर ही गोष्ट खरी आहे आणि मी सुद्धा त्याचं समर्थनच करतो. आजच्या बाजार समित्या या काही शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या आहेत, शेतकऱ्यांचं शोषण करणार न करता त्यांना न्याय मिळतो अशातला भाग नाही. पण प्रचलित व्यवस्थेमध्ये यापेक्षा सध्या दुसरी व्यवस्था सुद्धा चांगली नाही हेही तितकंच खरं आहे. त्या काळामध्ये शरद जोशींनी जे बोललेलं होतं की बाजार समित्या हे शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरं न बनता ती राजकारणाचे अड्डे बनले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कत्तलखाने बनले, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणूनच ही पूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करायची आणि त्याला समांतर व्यवस्था उभा करायची असा याचा अर्थ होत नाही. कारण समांतर व्यवस्था उभी राहत असेल तर चांगली गोष्ट आहे, अवश्य उभी करावी, त्याला आमचा पाठिंबाच असेल. खाजगी क्षेत्रातील कुणी पुढे येऊन शेतकऱ्यांचा शेतीमाल चांगल्या दरानं खरेदी करत असेल तर त्यालाही आमचा विरोध असायचा कारण नाही. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आज बाजार समितीच्या माध्यमातून देशातील जवळपास 30% अन्नधान्य हे भारतीय खाद्य निगम किंवा नापेड सारख्या भारत सरकारशी निगडीत असणाऱ्या संस्था खरेदी करत असतात. आणि भारत सरकार स्वतः खरेदी करत असल्यामुळे किमान नैतिकता म्हणून कायद्यात अशी तरतूद नाही किमान हमी भावानंच खरेदी केली पाहिजे अशी, परंतु किमान नैतिकता म्हणून किंवा एक जबाबदारी म्हणून भारतीय खाद्य निगम किंवा नाफेड किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्या किमान हमी भावानं शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करीत असतात. मग तो पंजाबातला गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, मोहरी असेल किंवा मका असेल, मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित झालेला हे सगळं अन्नधान्य या सगळ्या यंत्रणा खरेदी करत असतात. आणि एकूण उत्पन्नापैकी 30% उत्पादन खरेदी करणारी जी एक यंत्रणा आहे त्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करणारा हा जो ग्राहक आहे तो हमीभावानं खरेदी करतो म्हटल्यानंतर जवळपास हा जो बाजारभाव आहे तो हमीभावाच्या आसपास कुठेतरी स्थिरस्थावर होत असतो, हा याचा फायदा आहे. ही व्यवस्था ज्यावेळी बदलेल, समांतर बाजार व्यवस्था उभा राहतील, कॉर्पोरेट कंपन्या खरेदीमध्ये उतरतील, त्यानंतर हळूहळू भारतीय अन्न महामंडळ जे भारतीय खाद्य निगम किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्या आधीच आजारी आहेत. आता एअर इंडिया विकायला काढलेला आहे, अनेक सरकारी संस्था कंपन्या विकायला काढलेल्या आहेत तोट्याचं कारण सांगून. त्याच रस्त्यानं भारतीय खाद्य निगम जाणार आहे, त्याच रस्त्यानं कदाचित नापेड जाईल आणि त्यानंतर ही जी हक्काची 30% बाजारपेठ शेतकऱ्यांची आहे की ज्याला हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी होत नाही, ती बाजारपेठ एकदा जर का खाजगी कंपन्यांच्या किंवा कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातामध्ये जर का गेली तर त्यांना हमीभावानं खरेदी करण्याचं काहीच बंधन नाही. कारण आज कायदा शेतकऱ्याचा शेतीमाल हमीभावानं खरेदी करायला पाहिजे असं सांगत नाही आहे. आम्ही जीव तोडून ओरडून सांगतोय की असा एक कायदा पार्लमेंटनं पास करावा की जेणेकरून या देशातल्या शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेला हमीभाव हा मिळालाच पाहिजे आणि हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. परंतु तसा कायदा होत नाही. देशभरातल्या 260 शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं आणि 21 राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर मी स्वतः खासदार असताना लोकसभेमध्ये खाजगी विधेयक
सादर केलेलं होतं, शेतकऱ्याला हमीभाव मिळण्याचा अधिकार विधेयक 2018. आणि या विधेयकामध्ये हीच तरतूद केली होती की जर सरकारनं हमीभाव जाहीर केला एखाद्या शेतीमालाचा तर त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करणं हा गुन्हा ठरेल. मग ती कॉर्पोरेट कंपनी असो, कॉर्पोरेट कंपनीचा एखादा एमडी असो किंवा एखादा छोटा फुटकळ व्यापारी असो, कुणी असो, त्यांना खरेदी करता येणार नाही असं बंधन कुठेतरी आला पाहिजे. खरं तर खरोखरच तुम्हाला शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे, शेतकऱ्यांचा उद्धार करायचा आहे, शरद जोशींचं स्वप्न साकार करायचं आहे, तर हा कायदा पार्लमेंटमध्ये पास करायला पाहिजे होता. पण याबद्दल मात्र सरकार एक शब्द सुद्धा बोलायला तयार. होणार काय आहे की ही जी 30% खरेदी आहे त्या खरेदीतून सरकारनं जर अंग हळूहळू बाजूला काढलं आणि सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणारं अनुदाने जे आहे ते खरेदी करण्यासाठी दिल्लीत बसणाऱ्या विद्वान अधिकाऱ्यांनी जर का सरकारला सुचवलं की हे अन्न महामंडळाच्या वतीनं किंवा नापेडच्या वतीनं खरेदी करण्याच्या ऐवजी ग्लोबल टेंडर काढावेत आणि त्या पद्धतीनं कुणी अडाणी, अंबानी किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी पुढे आली आणि सरकारला हे अनुदाने पुरवण्याची तयारी दाखवली तर अधिकारी कागदावर गणित करून सांगतील की जी वस्तू पूर्वी सरकार FCI मार्फत 100 रुपयाला खरेदी करत होती तीच वस्तू जर 80 रुपयाला मिळत असेल तर सरकारचे 20 रुपये वाचतायत. पण खरेदी करणारे काय करणार आहेत? खरेदी करणारे शेतकऱ्यांच्याकडून खरेदी करणार आहेत, त्यांना हमीभावाच्या दराने खरेदी करण्याचं बंधन असणार नाही. आणि ज्यावेळी सुगी असते, ज्यावेळी शेतकऱ्याची निकड असते, ज्यावेळी शेतकऱ्याला गरज असते त्यावेळी विकण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नसतो. कारण एकतर अन्नधान्य ठेवायला साठवायला जागा नाही आणि दुसरी आर्थिक गरज असते. आणि मग सुगीच्या काळात एकाच वेळी सगळे शेतकरी ज्यावेळी बाजारामध्ये येतात त्यावेळी बाजारपेठी काही भावनेवर चालत नाही, ती मागणी पुरवठ्यावर चालत असते. प्रचंड पुरवठा वाढला की आपोआपच दर पडणार, साखळी करून दर पाडला जाणार आणि सगळ्याच्या सगळा शेतीमाल हा शेतकऱ्याच्याकडून खरेदी होणार. आता ह्या नव्या कायद्यामुळं स्टॉक लिमिट संपलेला आहे. कुणी कितीही साठवणूक करावी, गोडाऊनच्या गोडाऊन भरून ठेवा, त्याला निर्बंध असणार नाहीत. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे भांडवल आहे, अशा कॉर्पोरेट कंपन्या किंवा असे मोठे व्यापारी किंवा असे मोठे उद्योगपती हे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं अन्नधान्य सुगीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्याकडनं खरेदी करून साठवून ठेवतील. शेतकऱ्यांनी एकदा विकून झालं तर मग त्याचे भाव हळूहळू वाढत जातील, पण त्यावेळी विकायला शेतकऱ्याकडे अन्नधान्य असणार नाही. आणि मग ग्लोबल टेंडर काढून 30% सरकारला द्यायचं, त्यावेळी 55 रुपयाला सरकार शेतकऱ्याकडून खरेदी करायचं आणि 80 रुपयाला सरकारला विकायचं. हा धंदा होईल, सरकारचे 20 रुपये वाचले. पण इकडे शेतकऱ्याला जी वस्तू पूर्वी शेतकरी सरकारला 100 रुपयाला विकत होतं आणि त्यामुळे 30% मालाचा दर स्थिर झाल्यामुळे बाकीचा बाजारभाव सुद्धा स्थिरस्थावर होता आणि बाजारभाव कुठेतरी 100 रुपयाच्या आसपास स्थिर होता. तो बाजारभाव त्या ठिकाणी 50, 55, 60 रुपयाला स्थिर होणार आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण? हीच भीती आज पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, म्हणून हजारोंच्या संख्येनं ते रस्त्यावर उतरत आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या मनात तीच भीती आहे. आमच्या तांदळाचं काय होईल, आमच्या गव्हाचं काय होईल, आमच्या डाळीचं काय होईल, ही भीती आहे. म्हणून आज झुंडीच्या झुंडी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. जर ही विधेयकं ऐतिहासिक आहेत, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्याचे नवी पाठ आणणारे आहेत, तर याचं भरभरून स्वागत करायला शेतकरी रस्त्यावर का नाही उतरत? हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून हे होणार आहे, हे दुखणं तिथं दिसतंय. तुलनेनं महाराष्ट्रामध्ये त्याला विरोध कमी होताना दिसतो. याचं कारण महाराष्ट्रामध्ये सरकारला शेतीमाल विकण्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य अजून शेतकऱ्यांना नाही. महाराष्ट्रामध्ये बाजार समितीच्या बाहेर आजही मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होत असतात, ते व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये होत असतात. अजून कॉर्पोरेट कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या नाहीत. भाव पाडण्याची अजून असं कारस्थान करण्यासारखी व्यवस्था अजून तयार झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणावा तसा फटका बसत नाही. पण आज ह्या क्षणाला मक्याचा हमीभाव 1860 रुपये मक्याचा हमीभाव असताना बिहारमधल्या शेतकऱ्याला आज बाजार समितीमध्ये जाऊन
1150 रुपये क्विंटल दरानं मका विकावा लागतो. हमी भावापेक्षा 500 आणि 600 रुपये कमी दरानं आजही बिहारमधला शेतकरी मका विकतोय. त्याला कोण न्याय देणार? अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिकामध्ये आज हमी भावापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्यावर शेतीमाल विकण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून शरद जोशी एका अर्थानं दलाल आणि व्यापाऱ्यांच्याकडून होणाऱ्या शोषण आणि बाजार समितीचं झालेले राजकारणाच्या अड्ड्यात रूपांतर आहे यामुळे बोलले असतील. परंतु याचा अर्थ शरद जोशी बोलले एवढंच नाही. शरद जोशी हेही बोलले होते की शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. 90च्या दशकामध्ये ज्यावेळी खुली व्यवस्था अस्तित्वात आली त्यावेळी सगळ्यात आधी शरद जोशींनी त्याचं स्वागत केलेलं होतं. आम्ही त्याच्यामध्ये सगळेजण होतो. त्यावेळी शरद जोशींची धारणा अशी होती की भारतीय शेतकरी हा मेहनती आहे, काबाड कष्ट करणारा आहे आणि जगभरातल्या एकूण श्रमाच्या तुलनेनं आपल्या देशामध्ये श्रमाचं मूल्य कमी असल्यामुळं भारतीय शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळं तो स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि स्पर्धेमध्ये तो जगभरातल्या इतर शेतकऱ्यांच्यावर स्पर्धा करायला सक्षम राहील ही धारणा होती. परंतु जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सह्या केल्यानंतर जगभरातल्या श्रीमंत राष्ट्रांनी मखलाशी केली. ग्रीन बॉक्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सबसिड्या दिल्या. त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पन्नाचा विमा दिला. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा उत्पादन कमी झालं तरी विम्याचं संरक्षण आणि एका विशिष्ट मर्यादेपेक्षा बाजारपेठेतल्या किमती कमी झाल्या तरी विम्याचं संरक्षण. म्हणजे किंमत कमी झाली तरी विम्याचं संरक्षण, उत्पादन कमी आलं तरी विम्याचं संरक्षण. एक प्रकारे आर्थिक स्थैर्य तिथल्या शेतकऱ्यांना त्या सरकारने मिळवून दिलं. या उलट भारतातला शेतकरी हवामानाशी झुंजत राहिला, रोगराईशी झुंजत राहिला, बाजारपेठेशी झुंजत राहिला आणि त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेपाला सुद्धा. कारण जवळपास सगळा शेतीमाला जीवनावश्यक वस्तू नियमन अधिनियमात येत असल्यामुळं सरकारला बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून दर नियंत्रित करण्याचा अधिकार प्राप्त होत असल्यामुळं सरकारनं सातत्यानं ग्राहकांच्या नावाखाली शेतीमालाचे भाव दाबून ठेवले आणि आपला शेतकरी जागतिक बाजारपेठेमध्ये जगातल्या इतर शेतकऱ्यांच्या बरोबर स्पर्धा करू शकला नाही. परिणाम आपल्याला दिसतोय की आत्महत्या वाढत गेली. शरद जोशींचं चुकीचं होतं अशातला भाग नाही, परंतु जागतिक व्यापार संघटनेवर सह्या करणाऱ्या श्रीमंत राष्ट्रांनी आपल्याला फसवलं. एका बाजूला भारतीय शेतकऱ्यांना मिळणारी उणे सबसिडी आणि दुसऱ्या बाजूला जगभरातल्या शेतकऱ्यांना मिळणारी वेगवेगळी प्रोत्साहन, त्याचबरोबर त्याला मिळणारं संरक्षण, यामुळे ती स्पर्धा होऊ शकली नाही. आणि नेमकं तशीच परिस्थिती म्हणून मग शेवटी शरद जोशींना हमीभावाचं समर्थन, नाहीतर खुल्या व्यवस्थेचं समर्थन केल्यानंतर हमीभाव आलाच कुठला. पण शेवटी शरद जोशींना सुद्धा हमीभावाचं समर्थन करावं लागलं. शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे ही भूमिका शरद जोशींना घ्यावी लागली. तशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये या बाजार समितीच्या या कायद्यानुसार हा कायदा झाला तरी सुद्धा इथं कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये ही सगळी व्यवस्था जाणार आहे. शेतकरी विटीस धरला जाणार आहे. करार शेतीचं गोंडस कारण पुढं करून आता शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबर करार करेल, त्यांना पुरवठा करेल, त्यांना जीवनावश्यक वस्तूतून शेतीमाल काढला असं सांगितलं. पण कांदा 2 महिन्याच्या आत कांद्यावर निर्बंध आणले गेले हा इतिहास आहे. त्याचबरोबर या देशामध्ये आजपर्यंत एकही करार शेतीचा एकही करार हा यशस्वी झालेला नाही. ज्यावेळी भाव चांगले असतात त्यावेळी करार मोडले जातात आणि ज्यावेळी भाव पडतात त्यावेळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जातं. 5 एकराचा शेतकरी एखाद्या 1000 कोटी उलाढाल असणाऱ्या कॉर्पोरेट कंपनीबरोबर कोर्टामध्ये भांडू शकत नाही, त्याचा टिकाव लागू शकत नाही. म्हणजे इथं ज्यावेळी भाव चांगले असतील
बाजारपेठ करारापेक्षाही बाजारपेठेत भाव चांगले असतील त्यामुळे त्याला फसवलं जाईल आणि करारापेक्षा बाजारातले भाव कमी झाल्यानंतर तुझ्या मालाची गुणवत्ताच नाही, तुझ्याकडे तू करारातल्या अमुक शर्तीचा भंग केलेला आहेस, अशी कारणं सांगून शेतकऱ्याची त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होणार आहे. एक प्रकारे शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये असणाऱ्या शेतीवर या सगळ्या लोकांचा डोळा आहे. गेल्या काही दिवसामध्ये रिलायन्सनं 25,000 कोटी रुपये खर्च करून बिग बाजार विकत घेतला. ही काही गंमत म्हणून नव्हे, कारण त्यांना हळूहळू अशी एक अजस्त्र यंत्रणा निर्माण करायची आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सगळाच्या सगळा शेतीमाल सुगीच्या काळामध्ये भाव पाडून खरेदी करायचा आहे आणि सुगी संपल्यानंतर भाव वाढल्यानंतर मग आम्हीच सामान्य ग्राहकांनी रिलायन्सच्या किंवा कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीच्या रिटेल शॉप समोर रांगेत उभा राहून पिशवी हातात घेऊन ती किलोनं ते सांगतील त्या दरानं खरेदी करायचं आहे. अरे जमीन आमची, शेतकरी आमचा, मेहनत आमची, पाणी आमचं आणि दर मात्र ते ठरवणार. अशा प्रकारची गुलामगिरी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे. आज प्रचलित कायदे आहेत त्याची तरी नीट अंमलबजावणी होते का? मग ह्या सगळ्याची अंमलबजावणी होणार कशावरून? आणि कॉर्पोरेट कंपनीच्या विरोधात तक्रार कुणाकडे करायची? तर एखाद्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे. एखाद्या व्यापाऱ्यानं फसवलं तर दाद कुणाकडे मागायची? काय यंत्रणा आहे? आज बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर जे काही खरेदी विक्री होते, कुणी चौकशी केली? काय नेमकं व्हायला लागलंय? आज द्राक्ष उत्पादकांना करोडो रुपयाचा चुना लावून व्यापारी पळून जात आहेत. डाळिंब उत्पादकांना करोडो रुपयाचा चुना लावून व्यापारी पळून जात आहेत. कुणीतरी एखादा कलकत्त्याचा माणूस येतो, बेंगलोरचा माणूस येतो, अमुक शेट म्हणून एक व्हिजिटिंग कार्ड काढतो, एक लेटर पॅड घेतो आणि गावात जातो, 10-20 लोकांना चांगले पैसे देतो, आपली प्रसिद्धी निर्माण करतो आणि मग 10-20 लोकांना चांगले पैसे मिळाले, बाजार भावापेक्षा चांगले अधिक जास्त पैसे मिळाले म्हटल्यानंतर इतर शेतकरी त्याच्याकडे जातात आणि मग 5, 50, 100, 200 शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो. त्यांनाही तो वेळेवर पैसे देतो आणि मग ज्यावेळी ही उलाढाल 5-50 कोटीवर पोहोचते त्यावेळी एक दिवस तो अचानक पोबारा करून निघून जातो. पोलिसांना सापडत नाही. कलकत्त्याचा पत्ता खोटा असतो, दिल्लीचा पत्ता खोटा असतो, अहमदाबादचा पत्ता खोटा असतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, असंख्य घटना घडलेल्या आहेत. आणि मग या बाजार समितीच्या बाहेर खरेदी करणाऱ्या ह्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या असतील किंवा खाजगी व्यापारी असतील यांच्यावर नियंत्रण कोणाचं? त्या कायद्यामध्ये याची कुठेही काही तरतूद झालेली मला दिसलेली नाही. त्यांची बँक गॅरंटी कोण घेणार? अशा प्रकारचे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. परंतु काही भक्त मंडळी आज शरद जोशींचं नाव घेऊन शेतकऱ्यांचा उद्धार झाल्याचं सांगून एक ऐतिहासिक क्षण निर्माण झालेला आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे, अशा प्रकारचा आभास निर्माण करतायत. ही सगळी आभासी प्रतिमा आहे, ह्यात काही नाही. ह्याच्या पाठीमागचं रहस्य एवढंच आहे की देशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेलेली आहे, रसातळाला गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेती क्षेत्र ठामपणानं उभं राहिलेलं आहे, पाय रोवून उभा राहिलेला आहे. त्या शेती क्षेत्रातला धंदा यांना दिसतो, बिझनेस यांना दिसतो आणि शेतकऱ्यांच्या ताब्यातली जमीन यांना दिसते, ती त्यांना हडप करायची आहे. म्हणून आज कॉर्पोरेट कंपन्यांनी टाकलेला हा डाव आहे, दुर्दैव हे आहे की भारतीय शेतकऱ्यांचा विश्वास ज्या राज्यकर्त्यांच्यावर आहे ते राज्यकर्ते आज दलालाच्या भूमिकेमध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांच्या दलालाच्या भूमिकेमध्ये काम करतात. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. आणि म्हणून आज कंगना राणावत आम्हाला शेतकऱ्यांना सांगते तुम्ही दहशतवादी आहात. एक नटी सांगते की शेती कशी करायची, शेती व्यवसाय कसा करायचा. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठलीच असू शकत नाही.